जय शिवराय. आज आपण पाहणार आहोत ते वाकाटक. तर वाकाटकचे जे राजे आहेत त्यांनी काय काम केलं, कशा पद्धतीने काम केलं, त्यांनी साम्राज्य विस्तार कसा केला, या सगळ्याची माहिती आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर दक्षिणेमध्ये महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मध्य भारत या परिसरामध्ये वाकाटकांचं पूर्ण साम्राज्य होतं. लक्षात घ्या, महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मध्य भारत या परिसरामध्येच त्या लोकांचं जास्तीत जास्त मोठं साम्राज्य होतं. आणि इसवी सन 250 ते इसवी सन 530 म्हणजे जवळजवळ त्यांनी 300 वर्ष राज्य इथे केलेले आहे. लक्षात घ्या, खूप मोठा कालावधी आहे. 300 वर्ष राज्य करणं म्हणजे काही थोडं नाही. तर लक्षात ठेवायचंय. तर वाकाटकांचे राज्य होते ते सातवाहनांच्या ऱ्हासानंतर महाराष्ट्रामध्ये वाकाटकांचा उदय झालेला आहे. जे सातवाहन जेव्हा ऱ्हास पावले किंवा संपले त्यांच्यानंतर मात्र इथं वाकाटकांचे राज्य स्थापन झालेलं आहे. तर याचं मूळ स्थान नेमकं कुठं आहे बाबा? वाकाटक नेमके कुठले, कुठल्या गावचे, कुठल्या प्रदेशामध्ये, कुठल्या राज्यामध्ये, कुठून आले ते नेमकं, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. तर वाकाटकांचं मूळ जे स्थान आहे त्याच्यामध्ये मतभेद आहे. म्हणजे नेमकं कुठलं याच्यामध्ये ते सांगू शकत नाही की बाबा हा हे ठराविक ठिकाणी आहे. जसं आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे शिवनेरी किल्ल्यावरती जन्मले, असं इथं सांगता येत नाही की हे नेमके याच ठिकाणावरचे आहेत. त्याच्यामध्ये काय मतभेद आहेत. तर डॉक्टर मिरासी यांनी काय सांगितलं की त्यांचं जे मूळ स्थान आहे ते महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये त्यांचं मूळ स्थान आहे. म्हणजे रामटेक जवळ जे नागपूर आहे, आता आपण नागपूर जिल्हा म्हणतो, त्या नागपूर जवळ नंदीवर्धन हेच त्या वाकाटकांचे मूळ स्थान आहे असं डॉक्टर मिराशीने आपलं मत मांडलेलं आहे. असं प्रमाण त्यांनी सिद्ध केलेलं आहे की जे वाकाटक आहेत ते नंदीवर्धनचे आहेत म्हणून. तर वाकाटकांची उत्पत्ती कुठे झालेली आहे तर याच्यात सुद्धा मतभेद आहेत की आंध्र प्रदेशामधील गुंटूर जिल्ह्यातील अमरावती येथे एक इसवी सन 3ऱ्या शतकातील एक अष्टकोनी स्तंभालेख आढळलेला आहे. अष्टकोनी स्तंभालेख म्हणजे जो खांब असतो, दगडी खांब, तो 8 कोणाचा आहे, तो आढळलेला आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे की बाबा या वाकाटकांचा जो मूळ पुरुष आहे तो वाकाटक हा सन 200च्या सुमारामध्ये काय झालेलं आहे तर हे वाकाटक इथं होऊन गेलेला आहे. आणि वाकाटक या नावावरूनच, त्या राजाच्या नावावरूनच वाकाटक घराणे असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजे शिलालेखामध्ये तसं लिहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला नेमकं वाकाटकाची उत्पत्ती कुठे झाली, त्यांचं मूळ स्थान कुठं आहे याच्यामध्ये मतभेद आहेत. अजूनही संशोधन चालू आहे. ठीक आहे. तर वाकाटकाचे जे राजे आहेत त्यातला पहिला राजा आहे तो विंध्यशक्ती. लक्षात ठेवायचं, पहिला राजा विंध्यशक्ती. तुम्हाला प्रश्न विचारता येऊ शकतो किंवा वाकाटकांचा पहिला राजा कोण होता, तर पहिला राजा कोण आहे? विंध्यशक्ती प्रथम पहिला, हा लक्षात ठेवायचे. हा वाकाटक घराण्याचा प्रसिद्ध राजा आहे. जे आपल्याला त्याची माहिती आहे तो हा राजा आहे. काही शिलालेखामधून त्याला वंशकेतू म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे विंध्यशक्ती असं न म्हणता काही शिलालेखामध्ये त्याचं नाव काय आलेलं आहे? वंशकेतू. हे लक्षात ठेवायचं की वंशकेतू कोणाला म्हटलं जातं असा पण प्रश्न आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे वंशकेतू कोणाला म्हटलं जात होतं तर विंध्यशक्ती प्रथम याला म्हटलं जात होतं असं लक्षात ठेवायचंय. आता त्याचे जे सोर्सेस आहेत किंवा आपण साधनं म्हणतो ते कुठल्या साधनामध्ये उल्लेख मिळालेला आहे किंवा विंध्यशक्तीने काय काम केलेलं आहे, तर काही ताम्रपट आहेत, काही शिलालेख आहेत. अजिंठा येथील 16व्या क्रमांकाची लेणी, या लेण्यामध्ये हरिश्चंद्र लिहून ठेवलेलं आहे, कोरून ठेवलेलं आहे किंवा हा विंध्यशक्तीने काय काम केलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, अजिंठा येथील 16व्या क्रमांकाच्या लेणीमध्ये वाकाटक राजा विंध्यशक्ती याचा जो उल्लेख आहे तो ब्राह्मण असा केलेला आहे. म्हणजे विंध्यशक्तीला त्यांनी ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. कुठं म्हटलेलं आहे? अजिंठा लेण्यातील 16व्या क्रमांकाचं लेणं आहे त्या लेण्यामध्ये असं कोरून ठेवलेलं आहे हरिश्चंद्र की त्याला ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. जो कालखंड आहे तो इसवी सन 250 ते 270 म्हणजे जवळजवळ 20 वर्ष प्रथम विंध्यशक्तीनं काम केलेलं आहे किंवा त्यानं साम्राज्य विस्तार केलाय किंवा सत्ता त्यानं इथं स्थापन केलेली आहे. जवळजवळ 20 वर्ष हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. त्याचं प्रारंभिक जे जीवन आहे आपण म्हणतो बाबा त्यांनी कसे काय राहिले, काय केलं, प्रथमतः त्यांनी काय केलेलं आहे, कसं जिंकून घेतलं साम्राज्य, कसं वाढवलं, तर याविषयी जे आहे पुराणात आणि अजिंठ्याच्या शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख हरितिपुत्र असा केलेला आहे. म्हणजे पुराणामध्ये किंवा अजिंठ्याच्या शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख काय केलेला आहे? हरितिपुत्र असा उल्लेख केलेला आहे. ऑब्जेक्टिव्हला असे प्रश्न बऱ्याच वेळा येतात की हरितिपुत्र कोणाला म्हटलं जात होतं, तर विंध्यशक्ती प्रथम याला हरितिपुत्र असा उल्लेख केलेला आहे. काही शिलालेखामध्ये, पुराणामध्ये असं त्याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. डॉक्टर आळतेकर असं म्हणतात की त्याचा राज्याभिषेक झालाच नाही.
म्हणजे तो एक काय होता, सामंत होता. म्हणजे तो काही असा राजा नव्हता किंवा राजाचा पुत्र नव्हता की त्याचा राज्याभिषेक करून तो गादीवरती आलेला आहे, सगळी त्याला अशी ऑलरेडी सत्ता मिळालेली आहे असं नाही. तर विंध्यशक्ती काय होता, तर तो एक सामंत होता, जे सातवाहनाचा सामंत होता असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर त्याने हळूहळू स्वतंत्र आपलं राज्य निर्माण केलेलं आहे असं त्यांचं मत आहे. ठीक आहे. त्याने सत्ता विस्तार कसा केला, तर सत्ता विस्तार किती केला हे आपण निश्चितपणे अजूनही सांगू शकत नाही. म्हणजे किती मोठं त्याने राज्य स्थापन केलं, एक सामंत जरी असला तर त्याने नेमकं किती राज्य स्थापन केलं हे आपल्याला साधनांच्या अभावी पूर्णपणे सांगता येत नाही, ते आपण सांगू शकत नाही. तरीही त्याने आपली सत्ता विंध्य पर्वतापर्यंत पसरवली होती, म्हणून त्याने विंध्य शक्ती हे बिरुद धारण केलेले आहे असं म्हटलं जातं की त्याने विंध्य शक्ती हे बिरुद धारण केलेलं आहे, कारण त्यानं विंध्य पर्वतापर्यंत आपली सत्ता पसरवलेली होती. अजिंठा शिलालेखामध्ये त्याला विष्णुवृद्धी गोत्राचा होता, तो एक ब्राह्मण होता असं म्हटलेलं आहे. कुठल्या गोत्राचा, विष्णू वृद्धी गोत्राचा होता असं त्याला म्हटलेलं आहे. हे पण लक्षात ठेवायचं की तो कुठल्या गोत्राचा होता, विंध्यशक्ती प्रथम तर विष्णू वृद्धी गोत्राचा तो होता असं लिहिलेलं आहे. तो शूर होता, पुरंदर म्हणजे तो इंद्रासारखा, पुरंदरासारखा म्हणजे तो इंद्रासारखा शूर होता. उपेंद्र म्हणजे तो विष्णू सारखा आहे असं, म्हणजे विष्णू कसा करतो की पालन पोषण करतो, तसा हा राजा पालन पोषण करतो असा हरिश्चंद्र अजिंठाच्या शिलालेखामध्ये लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला विंध्यशक्ती प्रथम या राजाची माहिती आपल्याला मिळते. समजलं?